नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमाचं कॉलेज कधी सुरू होणार आहे, तसेच कॉलेज सुरू झाल्यानंतर तुमच्या कॉलेजच्या ॲक्टिव्हिटी कशा राहणार आहे ना. जे विद्यार्थी यावर्षी नवीन ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे, आणि जे विद्यार्थी ऑलरेडी मागच्या वर्षी फर्स्ट इयरला होते किंवा सेकंड इयरला होते त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे ना. यामध्ये मी 2025-26 या अकॅडमिक कॅलेंडरमध्ये तुमच्या कोणत्या कोणत्या गोष्टी होणार आहेत ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या परीक्षा कधी होणार आहेत, तुमच्या क्लास टेस्ट कधी होणार आहे ना, परीक्षा फॉर्म कधी भरायचा आहे, वगैरे वगैरे सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. ठीक आहे. सगळ्यात अगोदर बघा, जे विद्यार्थी नवीन ॲडमिशन घेणार आहेत यावर्षी, तर त्यांचं कॉलेज जे आहे हे सुरू होणार आहे 17 जुलैला. किती? 17 जुलैला. जे विद्यार्थी यावर्षी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणार आहेत, म्हणजे 10वी पास जे विद्यार्थी आहेत त्यांचं 17 जुलैपासून कॉलेज तुमचं स्टार्ट होईल. 17 जुलै ते 17 ऑक्टोबरपर्यंत तुमचं कॉलेज राहणार आहे. आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला होते, आता जे विद्यार्थी सेकंड इयर आणि फायनलला जातील तर त्यांचं कॉलेज 1 जुलैपासून स्टार्ट होणार आहे. ओके. हां. त्यानंतर बघा, फर्स्ट क्लास टेस्ट जी आहे हे कधी असणार आहे. फर्स्ट क्लास टेस्ट ही 11 ते 13 ऑगस्टला राहणार आहे सेकंड इयर आणि फायनल इयरच्या विद्यार्थ्यांची. आणि जे विद्यार्थी डिप्लोमा फर्स्ट इयरला आहे त्यांची 8 ते 10 सप्टेंबरला पहिली क्लास टेस्ट राहणार आहे. क्लास टेस्ट म्हणजे काय असतं, तर तुम्हाला इंटरनलचे मार्क हे जे 30 मार्कापैकी असतात याचं ॲव्हरेज असतं ते क्लास टेस्टचं, आहे ना. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड क्लास टेस्ट कधी होते, तर 13 ते 15 ऑक्टोबरला. आणि जे विद्यार्थी आपले नवीन ॲडमिशन घेतलेले आहे ते त्यांची पण क्लास टेस्ट 13 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यानच होणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, जे विद्यार्थी अकॅडमिक शेड्यूल दिलेला आहे इयरली पॅटर्नचा. इयरली पॅटर्न म्हणजे काय, तर जे विद्यार्थी फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत किंवा इयरली पॅटर्न आहे त्यांचं कॉलेज बघा 1 जुलैपासून सुरू होणार आहे ते 4 एप्रिलपर्यंत, आहे ना. आता फार्मसीचं बघा, फर्स्ट इयरला जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील 17 जुलै ते 4 एप्रिल हा त्यांचा शेड्यूल राहणार आहे पहिल्या सेमिस्टरचा. ओके. हां. सॉरी, या ठिकाणी काय आहे, तर इयरली पॅटर्न आहे, म्हणजे फर्स्ट इयरचं त्यांचं शेड्यूल राहणार 17 जुलै ते 4 एप्रिलच्या दरम्यान. जे विद्यार्थी सेकंड इयरला आहे त्यांचं 1 जुलै ते 4 जुलैच्या राहणार आहे. ओके. त्यांचे क्लास टेस्ट दिलेले आहेत या ठिकाणी रिस्पेक्टिव्ह बघू शकता तुम्ही. फार्मसी 6 ते 10 ऑक्टोबर, नंतर 5 ते 9 जानेवारी आणि 23 ते 28 यांच्या जे फार्मसीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या इयरली पॅटर्नमध्ये 3 क्लास टेस्ट होत असतात. ओके. आता हे झालं क्लास टेस्टबद्दल. आता परीक्षा फॉर्म वगैरे कधी भरायचा आहे ना, तुमचं एनरोलमेंट वगैरे करावं लागतं. हां, तर एक्झामिनेशन फॉर्म म्हणजेच त्याला म्हणतो परीक्षा फॉर्म. नॉर्मल फीसमध्ये जी 600 रुपये असते एका सेमिस्टरला, त्याची डेट आहे 1 ते 11 सप्टेंबर. ठीक आहे. 1 ते 11 सप्टेंबर 2025ला तुम्हाला काय करायचं आहे, एक्झाम फॉर्म भरायचा आहे. जर या तारखेच्या व्यतिरिक्त तुम्ही पुढे जर गेले 13 ते 15 सप्टेंबरच्या मध्ये जर भरला तर एका सेमिस्टरला 200 रुपये फाईन लागेल. आणि जर ह्या 15 सप्टेंबरपर्यंत भरला नाही तर 17 आणि 18 तारीख या 2 दिवसाला भरायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकी 1,500 रुपये फाईन लागेल. 1,500 कसा, 600 रुपये परीक्षा फॉर्म प्लस 1,500 रुपये फाईन, म्हणजे असे 2,100 रुपये एका सेमिस्टरला लागतील. त्यापेक्षा तुम्ही 1 ते 11 सप्टेंबरच्या दरम्यान परीक्षा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे दिलेलं आहे समर 2026चं. समर म्हणजे पुढच्या सेमिस्टरला, आहे ना. परीक्षा फॉर्म भरायचा आहे 2 ते 12 फेब्रुवारी 26. त्यानंतर 200 रुपये लेट फी आहे 14 ते 15, आणि 17 ते 19 फेब्रुवारी हे 1,500 रुपये लेटनं. ओके. तर एक्झाम शेड्यूल बघायचं आहे. प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे तुमची 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरच्या दरम्यान प्रॅक्टिकल एक्झाम होईल विंटरची. त्यानंतर थेअरी एक्झाम होणार आहे तुमची 11 नोव्हेंबरपासून ते 3 डिसेंबरच्या दरम्यान तुमची थेअरी एक्झाम होईल. आणि याचा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट कधी लागेल, आपला सेकंड वीक ऑफ जानेवारी 2026ला. ओके. हे झालं विंटरचं. समरचं जर बघायचं असेल तर प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे 8 ते 18 एप्रिल 2026ला. थेअरी एक्झाम होणार आहे 23 एप्रिल ते 16 मे 2026.
आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो 3rd वीक ऑफ जून. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे अकॅडमिक कॅलेंडर आहे. आता तुम्ही म्हणाल की जे विद्यार्थी नवीन फर्स्ट इयरला ॲडमिशन घेणार आहेत, आता आमच्या तर अजून ॲडमिशन कंप्लीट झालेले नाही आहेत, ॲडमिशन कधीपर्यंत होतील, त्याच्या पुढे करणार कसं आहे ना. तर ॲडमिशनची जी तुमची डेट आहे बघा सध्या कंडिशनला, तर 16 जूनपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट करायचा आहे. मे बी त्याच्यानंतर 8 दिवस तुमचं रजिस्ट्रेशनची डेट वाढू शकते. मग वाढलेल्या दिवसामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर ग्रेव्हियन्सचा पिरियड असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही करेक्शन असेल फॉर्ममध्ये तर ते करेक्शन करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला लागते फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचे कॅप राऊंड सुरू होणार. यावर्षी टोटल 4 कॅप राऊंड होणार आहेत. ठीक आहे. मागच्या वर्षी 3च होते, त्यावेळेस 4 कॅप राऊंड होणार आहेत. त्यामुळे कॅप राऊंडमध्ये तुमचे ऑप्शन फॉर्म भरायचे असतात, म्हणजे कॉलेजेसचे नावं जे आहेत ते कॅप राऊंडमध्ये भरायचे असतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे. तर हे अकॅडमिक कॅलेंडर होतं. आता जे विद्यार्थी सेकंड इयर आणि फायनल इयरला आता गेलेले आहेत, ते विद्यार्थी आता म्हणतील की सर आमचे तर समर 2025चे पेपर झालेले आहेत, आमचा रिझल्ट कधी लागेल. तर तुमचा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे जूनच्या लास्ट वीकमध्ये, है ना. जूनच्या लास्ट वीकमध्ये तुमचा रिझल्ट लागेल. डेट अजून कन्फर्म नाही आहे. डेट कन्फर्म झाल्यानंतर मी व्हिडिओमधून सांगेलच तुम्हाला. ठीक आहे. तसेच बघा आपले व्हॉट्सअपचे ग्रुप बनवलेले आहे. डिप्लोमा फर्स्ट इयरचा सेपरेट ग्रुप बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथं जाऊन तुम्ही तुमचा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला लेटेस्ट अपडेट वगैरे येत राहतील. ओके. हां. तर हे असतं अकॅडमिक कॅलेंडर. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पूर्ण वर्षाचं शेड्यूल जे आहे ते दिलेलं असतं. आणि सगळ्यांना सांगायला मला आनंद होईल की MSBT आपलं शेड्यूल शक्यतो लवकर बदलत नाही, है ना. अकॉर्डिंग टू अकॅडमिक कॅलेंडरच सगळ्या ॲक्टिव्हिटी होत असतात. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढच्या त्याच्यामध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, त्यावरती आपण व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.